आपल्या लता दीदींची भेट कधी झाली, लता दीदी आयुष्यात कधी आल्या आणि त्यांच्यासोबतचा पहिला प्रसंग आठवतोय का, की जेव्हा तुम्ही लता दीदींसोबत होता? त्यांचा पहिला प्रसंग की तेव्हा मोबाईल सुरू झाले होते आणि व्हॉइस मेसेजेस आहे. तर एक नवीन व्हॉइस मेसेज आला आणि मी आशाजींबरोबर ऑलरेडी कार्यक्रम करायला सुरू आणि एक व्हॉइस मेसेज आला तर मी ऐकला, नमस्कार मी लता मंगेशकर, तुम्ही माझ्याबरोबर कार्यक्रम कराल का? आणि मी थर 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 आणि हा कितीतरी महिने मी असा सेव्ह केला आणि तो कसा डिलीट झाला. आणि मग मी लगेच फोन केला, हो म्हटलं असं काय म्हटलं. आणि मग त्यांचे मॅनेजर दोघा तिघं ऑफिसमधून, पैसे किती घेणार? तर आमचं लगेच आमचं तोंडपाड होतं, नारळ आणि ₹1.25. अहो तसं नाही, पैसे सांगा. म्हटलं नाही, तुम्ही बोलवतात. आणि मला पहिला शो त्यांनी गुवाहाटीला घेऊन गेले होते, भूपेन हजारिका साहेब, लताजी आणि मी. आणि त्याच्यात तो कोइन्सिडन्स असा झाला की बालसुब्रमण्यम साहेब अचानक आजारी पडले आणि मी त्या पहिल्या शो मध्ये ते जूते दे दो पैसे ले लो बालूजींच्या आवाजात गाणं. आणि मी रिहर्सल करताना सुद्धा जूते, त्या पण दिदी अशा जूते कसे गातात ना ते, म्हणजे त्यांना सुद्धा खूप आवड आहे. किंवा मी काही मिमिक्री वगैरे केली तर खूप अप्रिशिएट करायचे, कारण त्यांना त्या पण जे मी तुम्हाला तेच म्हटलं की एक चांगला प्लेबॅक सिंगर तेव्हाच बनतो जेव्हा तुम्ही एक चांगले ऍक्टर असता. आणि मग अमेरिकेच्या दौऱ्यात म्हणजे त्यांनी कॅनडाला एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की भोसले मेरे साथ होते हैं तो मुझे किसी मेल सिंगर की जरूरत नाही पडते, ह्याच्यापेक्षा काय. आणि एक दिवस मी ब्रेकफास्ट करत होतो हॉटेलमध्ये का, आणि लताजी समोर बसल्या. तर आता आशाजींबरोबर कसं ना थोडी मस्करी वगैरे आम्ही, कारण ते एकदम कम्फर्टेबल झालं होतं, आईचं नातं झालं. तर त्यांच्याबरोबर खातोय पण असं शांत, भोसले तुम्ही फार शांत शांत असता. तर म्हटलं हो दीदी, पण मला माहिती आहे तुम्ही आशाकडे खूप मस्ती करता. सगळं त्यांना जाण. आणि लम्हेमध्ये म्हणजे ह्या कॉम्प्लिमेंट्स माझ्याकडे म्हणतात ना, ह्या त्यांचे जे आशाजी लताजी यांच्या, तर मी माझं अख्खं आयुष्य मी काढू शकतो. तर आशाजींच्या एका बर्थडे पार्टीमध्ये सुरेश वाडकर साहेबांनी फर्स्ट टाइम माझी ओळख करून दिली दीदींची. आणि मी लम्हे चित्रपटातनं एक पॅरडी गायलो कॉमेडी, ज्याच्यात अनुपम खेर गातात ओरे माझी ओरे माझी, आणि तो अनिल कपूरला काहीतरी त्रास देत असतो आणि अनिल कपूर दुसऱ्या गाण्यात त्यांना जोरात एक झापड मारतात. आणि कट टू दुसरा आहे तो अनुपम खेरने बँडेज वगैरे बांधले तोंडाला हाताला, जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला. जसे कॉमेडी आहे पण. तर जसं वाडकर साहेबांनी सांगितलं ना, दीदी हे भोसले चांगलं गातात, तर मी पायावर डोकं ठेवायच्या अगोदर ते म्हणाल्या, तुमचा लम्हेतला हेमंत कुमार ऐकून मी थंडच पडले होते. मला दीदींनी हे कॉम्प्लिमेंट दिलं. किंवा असा एका एअरपोर्टला आम्ही उतरलो USA मध्ये आणि दीदी वगैरे त्यांची फॅमिली पुढे गेली. मला वाटलं ह्या लिमोझिन मध्ये बसून गेलं, तर मी आपलं म्युझिशियन बरोबर सागर किनारे दिल ये पुकारे मस्त गात असलं बॅग घेऊन येऊन. तर तिकडे मोठासा खांब होता, त्याच्या मागून आवाज आला, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है हो. सॉरी दीदी सॉरी. किती छान बनवलंय ना पंचमने, माझ्या सुरात त्यांनी गाणे कम्प्लीट केलं. कॅन यू बिलीव्ह. आणि माझी थोडी हिंमत, अच्छा त्यांच्या शो मध्ये ना मी जुम्मा चुम्मा गात नव्हतो, किंवा ते मी ना खैके पान मध्ये लहान मुलांना बोलून डान्स वान्स करतो. तर मी आता दीदींच्या शो मध्ये हे सगळं कसं जुम्मा चुम्मा कसं गायचं, तर मी चांगली म्हणजे ना मेलोडीज गाणी, चांगली गाणी असे गातो, किशोरदांची रफी. तर एक दिवस अनिलजींना त्यांनी पाठवलं माझ्याकडे, अरे दीदीने सांगितलंय तू ते जे मुलांना बोलवून करतोस ना ते करायला हरकत नाही. म्हटलं अरे वा, परमिशन मिळाली. मग मी खैके पान म्हणून दुसऱ्या शो मध्ये दीदी म्हणतात ते जुम्मा चुम्मा गायला तरी हरकत नाही, फुल फॉर्मल. आणि मग म्हटलं आता दीदी बरोबर थोडं म्हटलं, दीदी आपण ते गाणं करूया ना, मैं और मेरी तन्हाई, ये कहाँ आ गए हम. अरे हो, ते मी गाऊ शकत नाही बच्चन साहेब नसले तर. अरे अनिल बघा भोसले काय म्हणतात.
अनिल मोहिलने 10 मिनिटात गाणं म्युझिशियनवर सेट केलं आणि अमेरिकेला तुम्हाला कुठं 25,000चा क्राऊड, कमीत कमी तेवढे असायचे त्या डोम त्या स्टेडियममध्ये. आणि मैं और मेरी तन्हाई, पब्लिकने आणि ते लताजी अशा वाह क्या बात आहे. तर म्हणजे अशा छोट्या 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 गोष्टी. किंवा अजून एक सांगायचं, हे यूट्यूबवर फार फेमस झालं ते गाणं ना, सावन का महिना पवन करे शोर, पवन का, तो ना, अरे बाबा शोर नाही शोर नाही शोर नाही शोर शोर शोर, थोडीशी अरे बाबा शोर नाही शोर शोर शोर. तर ते हसल्या, पवन करे शोर, आप ठीक है, म्हणलं मैं आपको ठीक बोलूंगा तो पब्लिक आके मारेगी मुझे. तर अशा. किंवा एक गाणं मी गायलो ते लताजी आणि कुमार शानूचं आहे. तर मी माझी सवयीप्रमाणे शानूच्या आवाजात गायला, होठों पे बस तेरा नाम है, तुझे चाहना मेरा काम है, तेरे प्यार में पागल हूँ मैं सुबह शाम, जानम आय लव यू यू लव मी, असं केलं. आणि लगेच त्यांचं होतं. तर म्हटलं दीदी गात काय नाही, आवाज का नाही. बघितलं तर दीदी नव्हत्याच बाजूला. तर त्या मागे म्युझिशियनचा जाऊन पदर अख्खा म्हणजे हसून हसून वाट त्यांचे गाणं थांबलं. आणि प्रत्येक शो मध्ये गाणं थांबायचं. तर असे तर दीदी आणि म्हणतात ना मला लताजी, आशाजी, म्हणजे जो आशीर्वाद मिळालाय.